हा कार्यक्रम जॉय स्मायर मिनिस्ट्रीच्या भागीदारांमुळे आणि मित्र परिवारांमुळे शक्य झाला आहे. मी म्हटलं देवाकडे नेहमीच योजना असतात. त्याच्याकडे नेहमीच योजना असतात. तुम्हाला आणि मला माहित नाही त्या योजना काय आहेत, म्हणून त्याचा अर्थ असा नाही की देवाकडे योजनाच नाही आहेत. आपण ज्या गोष्टींवर लक्ष दिलं पाहिजे त्या गोष्टींची यादी मी तुम्हाला वाचून दाखवणार आहे. नकार, विश्वासघात, त्याग, क्षमा न करणं, अपराध, स्वतःबद्दल दयाभाव, सूड घेण्याची इच्छा, वाईट काळ आणि परीक्षा, तुम्ही योग्य नाहीत असं तुम्हाला वाटतंय ही अडचण, आत्मकेंद्रीपणा, मत्सर, पराभूत झाल्यासारखं वाटणं, नाउमेद वाटणं, लोकांबद्दल निराश वाटणं, देवाबद्दल निराश वाटणं आणि लोकांना अवास्तव महत्व. किती जणांना 3 पेक्षा जास्त समस्या आहेत? ठीक आहे, मी कबुली जबाब देणार आहे. या सूचीतल्या समस्यांपैकी माझ्या 16 पैकी 15 समस्या आहेत. म्हणजे असं नाही सगळ्या समस्या आत्ता माझ्यात आहेत. देवाचे आभार, मी काही समस्यांमधून बाहेर पडले, पण सूचीमध्ये दिलेल्या समस्यांपैकी अनेक समस्यांना मी आयुष्यात सामोरे गेले आणि त्यातून बाहेर सुद्धा पडलेले आहे मी. आता तुम्ही विचार करत असाल कोणती समस्या माझ्यात नव्हती, आणि जोवर मी तुम्हाला सांगणार नाही तुम्हाला झोप लागणार नाही रात्री. एकच समस्या माझ्यात नव्हती, ती म्हणजे देवाबद्दल निराश वाटणं. कितीही त्रास झाला तरी मी कधीच देवाला दोष दिला नाही आणि मला आनंद आहे. मला आनंद आहे की मी तसं केलं, कारण माझ्याकडे खूप मित्र नव्हते, मला देवाची गरज होती. अहो, एक सांगू, काही लोक असे असतात जेव्हा त्यांच्या आयुष्यात काहीतरी वाईट घडतं ते त्यासाठी देवाला दोषी ठरवतात. देव समस्या निर्माण करत नाही, तो त्या समस्यांवर उपाय दाखवत असतो. आज मला तुम्हाला एक महत्त्वाचं सांगायचंय की नव्या सुरुवातीकडे वाटचाल करा. काही जणांना नव्या सुरुवातीची गरज आहे. किती जणांना नव्या सुरुवातीची गरज आहे? ठीक आहे, म्हणजे सगळ्यांनाच गरज आहे जवळजवळ. आता मी जे काही सांगणार आहे ते सांगायची गरज राहिली नाही. बघा, तुम्हाला कर्जातून मुक्ती मिळवण्यासाठी नव्या सुरुवातीची गरज असेल. तुम्ही आधी प्रयत्न केला असेल, त्याचा उपयोग झाला नसेल, तुम्ही सतत पैसे खर्च करत असाल, आणि बघा, कदाचित तुमच्या वाईट वृत्तीपासून सुटका मिळवून नवीन सुरुवात करायची असेल तुम्हाला. नाही का? इथे कोणाचीच वृत्ती वाईट नाहीये. ठीक आहे, मी दुसरं काहीतरी सांगते. कदाचित तुम्हाला कोणाला तरी क्षमा करायची असेल. कदाचित गरज नसेल तर ही शिकवण दुसऱ्याला द्या. तुम्ही काही हरकत नाही. कदाचित तुम्हाला खाण्याची सवय बदलून नवी सुरुवात करायची असेल. कदाचित लोक माझ्याकडे पाहून म्हणतात की या वयात तुझा बांधा इतका सुडोल आणि इतकी छान कशी दिसू शकतेस तू, कशी काय? कारण मी सगळंच खात सुटत नाही. आठवड्यातून 3 दिवस मी व्यायाम करते आणि अनेक वर्ष मी रोज 5 मैल चालायचे, पण आता पाय दुखतात म्हणून मी ते सोडून दिलंय. आता मी इतकं चालत नाही, पण सैतानाशी सामना करणं सोडलं नाहीये मी. आमेन. मला काय काय झालं नाही ते विचारा. मला इतके रोग झाले तरी मी काळजी घेत होते. आणि एक सांगू का, तुमच्या संपूर्ण शरीरावर असं काहीतरी उठतं. हो, सगळ्या शरीराचा दाह जळजळ होत असते. म्हणजे अनेक प्रकारे दाह होऊ शकतो आपल्याला, यात हसण्यासारखं काही नाही. आतड्यांचा दाह, हाडांचा दाह आणि बरंच काही. बघा, आपल्याला प्रत्येक वेळी नव्या सुरुवातीची गरज असते. आपण सुरुवात करतो, काही काळ सगळं चांगलं घडतं. आपण प्रार्थनेसंबंधी नवीन सुरुवात करू पाहतो, बायबलच्या अभ्यासासंबंधी नवीन सुरुवात करू पाहतो.
दान देण्याबद्दल नवीन सुरुवात करू पाहत असतो आपण. मला हे नाही माहित की हा संदेश प्रत्येकालाच लागू पडेल की नाही, पण बघा, ठीक आहे, पौल म्हणाला हे अशासाठी आहे की तो व त्याच्या पुनरुत्थानाचे सामर्थ्य व त्याच्या दुःखाची सहभागिता यांची त्याच्या मरणाला अनुरूप होऊन मी ओळख करून घ्यावी. म्हणजे बघा, प्रेषित पौल आपल्याला असं सांगतोय की जर आपल्याला येशूसारखं व्हायचं असेल तर आपल्याला यातना सहन कराव्या लागतील. हे अपशब्द नाहीयेत, हे बायबलमधले शब्द आहेत. म्हणजे कसेही करून मी मृतांमधून पुनरुत्थान मिळवावे. एवढ्यातच मी मिळवले किंवा एवढ्यातच मी पूर्ण झालो असे नाही, तर ज्यासाठी ख्रिस्त येशूने मला आपल्या कह्यात घेतले ते मी आपल्या कह्यात घ्यावे म्हणून मी त्याच्या मागे लागतोय. थोडक्यात तो म्हणतोय की येशूने माझ्यासाठी काय केलं, माझ्यासाठी त्याला काय भोगावं लागलं याचा विचार जेव्हा मी करतो, टाळ्या वाजवू शकता. आणि मग मी निर्धार करतो की मला ज्यावर लक्ष केंद्रित करायला हवं त्यावर मी लक्ष केंद्रित करेन. येशूने ज्या कारणासाठी मरण पत्करलं ती व्यक्ती होऊ पाहिन मी. आमेन. बंधूंनो, मी अद्याप ते आपल्या कह्यात घेतले असे मानित नाही, तर मागील गोष्टींकडे दुर्लक्ष करून व पुढील गोष्टींकडे लक्ष लावून, ही माझी महत्वाकांक्षा आहे. माझ्यासाठी हे खूप महत्वाचं असं काही आहे, महत्वाचं जे करण्याचा मी निश्चय करतोय, जे भूतकाळात आहे ते मी विसरतोय आणि जे माझ्या पुढे आहे ते मिळवू पाहतोय. आणि मला हे नाही माहित की हा आनंददायी संदेश आहे की नाही. मला हे माहिती आहे की जे लोक माझी शिकवण ऐकण्यासाठी इथे येतात, प्रत्येक वेळी मी त्यांना त्यांच्या आवडीचं पेय नाही पाजू शकत. मला माफ करा, पण हे असं नाही होऊ शकत. देवाची तुमच्यावर प्रीती आहे, तुम्ही चांगले आहात, तुमचं भविष्य खूप उज्ज्वल आहे. हो, मी तुमचं आयुष्य बदलून टाकणार आहे. मी तुमची मनसोक्त स्तुती करू शकते, तुम्हाला सांगू शकते या जगात तुम्ही किती महान आहात, महत्वाचे आहात. पण मला एक काम नेमून दिलं. माझं जे काम नेमून दिलंय ना, देवाकडे मला त्या कामाचा हिशेब मांडायचा असतो. आणि मला विश्वास आहे की देवाने मला जे काम नेमून दिलंय ते आहे तुम्हाला परिपक्व करणं. आमीन. लोक तारले गेले तर मला आनंदच होईल. तुमचं तारण होऊन आयुष्यभर तुम्ही ऐहिक सुखासाठी तडफडत राहू नये अशी माझी इच्छा आहे. म्हणजे ख्रिस्ती लोकांनी नेहमी आनंदी असावं, आपण उत्साही असायला हवं आणि आपल्याकडे जे आहे ते मिळवण्यासाठी लोकांनी असूच हवं. लोकांना आपला सहवास आवडला पाहिजे. आपल्याकडे असं काहीतरी वेगळं असायला हवं. इतरांप्रमाणे जगण्यासाठी किंवा त्यांच्याप्रमाणे वागण्यासाठी आपला जन्म नाही झाला. कठीण गोष्ट करण्यासाठी आपल्यावर अभिषेक झालाय. तुम्ही ऐकलत का? कठीण गोष्ट करण्यासाठी आपल्यावर अभिषेक झालाय. खरं तर आपल्याला प्रत्येक माणसाला उत्तेजना द्यायची गरज नाहीये. आव्हानांमुळे आपल्याला बळ मिळायला हवं आहो. चला आता, जर योग्य गोष्टीवर लक्ष केंद्रित केलं आणि उत्साही झालो ना तर आपल्याला स्वतःबद्दल चांगलं वाटेल. अगदी उत्साही असं वाटेल, नाही तर मग मला कंटाळा आलाय. यशया अध्याय 61:3, सियोनातील शोकग्रस्तांस राखेच्या ऐवजी शिरोभूषण घालावे, त्यांस शोकाच्या ऐवजी हर्षरूप तेल द्यावे, खिन्न आत्म्याच्या ऐवजी प्रशंसारूप वस्त्र द्यावे. येशू आपल्याला काय सांगू पाहतोय ते पहा. हे खरंच खूप महत्वाचं असं वचन आहे. नक्कीच आपण जे गमावलंय त्याबद्दल सतत दुःख व्यक्त करण्याऐवजी आपण सकारात्मक गोष्टींवर लक्ष केंद्रित करावं असं येशूला वाटतं.
बघा, तुम्ही रोजच कुठल्या तरी गोष्टीबद्दल दुःख व्यक्त करू शकता, कारण हे सोपं असतं. तुम्ही काय करा, एका ठिकाणी बसा आणि तुमच्या आयुष्यात जे काही वाईट घडलं ते आठवा आणि चांगल्या गोष्टी विसरून जा. आणि एक सांगू का, आपल्या प्रत्येकाच्याच आयुष्यात वाईट गोष्टींपेक्षा चांगल्या गोष्टी जास्त असतात. प्रत्येकाच्या आयुष्यात वाईटापेक्षा चांगलं अधिक असतं खरं तर. आपण आशेबद्दल बोलतो आणि जेव्हा मी आशा या विषयाचा अभ्यास केला, बघा, आशा म्हणजे खरोखर आशा बाळगणं. म्हणजे असं नाही की हो मला आशा आहे, कळतंय, मी आशा करतेय. नाही, बायबलमधली आशा. आणि पेत्र म्हणाला, सदा सर्व काळ राहणाऱ्या आशेसाठी आम्ही नव्याने जन्मलो आहोत. आता बघा, आशा संबंध आयुष्य तुमच्या सोबत असते. कोणतीही समस्या परिस्थिती उद्भवली तरी सुद्धा तुम्ही आशा बाळगू शकता. पण म्हणजे असं नाही की मला आशा आहे देव काहीतरी करेल. नाही, आशा म्हणजे एक सकारात्मक शक्यता असते जी तुमच्या आयुष्यात कधीही घडू शकते, हे लक्षात घ्या. जर तुम्हाला तशी अपेक्षा असेल तर काय घडेल? आज काहीतरी चांगलं घडणार याची मी मनापासून वाट पाहतोय. आज नक्कीच काहीतरी चांगलं घडणार आहे. देवाला सगळं काही शक्य आहे, त्याचं माझ्यावर प्रेम आहे म्हणून तो माझ्यासाठी काहीही करू शकतो. पण जेव्हा तुम्ही सकाळी उठाल, तुम्ही आयुष्यात जे वाईट केले त्याची आठवण सैतान तुम्हाला करून देईल. तुम्ही प्रार्थनाही करत नाही, प्रत्येक गोष्ट देवाकडे मागता. आणि विचार करा यावर तुम्ही. जाऊ द्या, सगळेच असे वागतात. भूतकाळातील निराशाजनक गोष्टींचा विचार करण्यापेक्षा सकारात्मक गोष्टींकडे पहा. तर येशू म्हणाला, मी तुम्हाला आनंद देण्यासाठी आलोय. चोर येतो तो चोरी, घात व नाश करावयास येतो, पण मी आलो ते तुम्हाला जीवनप्राप्ती व्हावी म्हणून. आपल्याला कळलं पाहिजे की आपला खरा शत्रू कोण आहे. तुम्ही देवाच्या बाजूने लढत आहात म्हणजे असं नाही की तोच तुमच्यासाठी सगळं काही करेल. बघा, इतिहासातली ही लढाई देवाशी संबंधित आहे. आणि या अध्यायाबद्दल शिकवताना लोक इतके उत्साही होतात की तुम्हाला या लढाईत लढण्याची गरज नाही, यापुढे तुम्हाला शत्रू दिसणार नाही, ही लढाई देवाशी संबंधित आहे, देवाशी संबंधित आहे हे सगळं. आणि लोक इतके भारावून जातात, अगदी भारावून. एक सांगू, नेहमी असं काही असतं जे देव तुम्हाला करायला सांगतो, जे तो यहोशाफाटाला म्हणाला, जा आणि तुझ्या जागेवर बस. आणि त्याची जागा कोणती होती? तर उपासनेची जागा. ज्यावेळी तुम्हाला समस्या सतावत असतील त्या इतरांना सांगण्यापेक्षा जाऊन उपासना करा. जोवर तुमचा उद्धार होत नाही तोवर उपासना करा. शोकमग्नतेची व्याख्या अशी आहे, दुःख आणि खेद वाटणं, जे घडलंय आणि घडलेलं नाही त्याबद्दल खूप दुःख वाटणं. येशू म्हणाला, चोर येतो तो चोरी, घात व नाश करावयास, मी आलो ते तुम्हाला जीवनप्राप्ती व्हावी व ती विपुलपणे व्हावी म्हणून. विपुलपणे व्हावी म्हणून. तुम्ही आनंदी ख्रिस्ती व्हावं असं मला वाटतं. आमेन. मला हे खरंच खूप आवडतं. जुन्या करारात एखादा माणूस मेल्यावर लोकांनी किती काळ शोक करावा यावर देवाने मर्यादा घातली. अनुवाद अध्याय 34 वचन 7 आणि 8. मोशे मृत्यूसमयी 120 वर्षांचा होता, तरी त्याची दृष्टी मंद झाली नव्हती व त्याची प्रकृती ही क्षीण झालेली नव्हती. तो तेव्हाही धडधाकट होता, त्याची प्रकृती चांगली होती. मला वाटतं त्याला चष्मा लागलेला नव्हता आणि त्याची दृष्टीही चांगली होती. मी एक सांगते, आज कारमध्ये बसून मी मेन्यू वाचत होते. आम्हाला त्या रेस्टॉरंटमध्ये जायचं होतं आणि मी गाडीत बसून जवळजवळ 5 मिनिटं मेन्यू वाचू पाहत होते. आणि मी मेन्यू वाचायचा प्रयत्न करत होते आणि माझ्या लक्षात आलं की अरे मी चष्मा का घालत नाहीये. मी चष्म्याशिवाय वाचूच शकत नाही, कारण चष्मा किंवा कॉन्टॅक्ट लेन्सेस काहीतरी लागतंच. आणि गंमत कशी घडते ते पहा, वेळेवर चष्माही मिळायला हवा ना. पण त्याची दृष्टी चांगली होती, तरी त्याची दृष्टी मंद झाली नव्हती, त्याची प्रकृती ही
क्षीण झाली नव्हती. इस्रायल लोकांनी मोवाबाच्या मैदानात मोशेसाठी 30 दिवस शोक केला. मग मोशेबद्दल सुतक धरून शोक करण्याचे दिवस संपले. बघा, लोकांसाठी मोशे खूप महत्वाचा होता. त्याने त्यांच्याकडून प्रार्थना करून घेतली, कबुली जबाब वदवून घेतला. म्हणजे जेव्हा ते मूर्खाप्रमाणे लहान मुलासारखं वागायचे, देवाकडे तो त्यांच्यासाठी प्रार्थना करायचा आणि मोशे देवाकडे प्रार्थना करायचा, देवाकडून त्यांना आशीर्वाद मिळवून द्यायचा आणि त्याने त्यांना रानाच्या वाटेने आणि लाल समुद्राच्या दिशेने इजिप्तमधून बाहेर काढलं. आणि तरीही ते लोक मोशेला वाईट बोलत असत, त्याच्याबद्दल तक्रारी करत असत. आणि बघा, मोशेवर तितकंच प्रेमही होतं, ते त्याच्यावर अवलंबून होते. आणि आता तो वारला आणि त्यांना कळत नव्हतं की काय 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 ते वचनदत्त भूमीत पोहोचले नव्हते. मी यावर विचार केला की तेव्हा त्यांनी काय विचार केला असेल. अरे, आता आपण हे नाही करू शकणार. पण बघा, चांगली गोष्ट काय आहे, देवाकडे नेहमीच योजना तयार असते. त्यांना नव्हतं माहित की देवाची योजना काय आहे, पण देवाने आधीच योजना आखली होती की यहोशवा त्यांना वचनदत्त भूमीत नक्कीच घेऊन जाईल. मी म्हटलं, देवाकडे नेहमीच योजना तयार असतात. त्याच्याकडे नेहमीच योजना असतात. तुम्हाला आणि मला माहित नाहीत त्या योजना काय आहेत, म्हणून याचा अर्थ असा नाही की देवाकडे योजनाच नाहीयेत. एक व्यक्ती मागे बसून सतत ओरडते, मी सुद्धा तिच्यासोबत ओरडणार आहे. त्यांनी 30 दिवसांसाठी शोक व्यक्त केला आणि नंतर शोक व्यक्त करण्याची वेळ संपली. मी गंमत करत नाहीये. तुमच्या आवडत्या व्यक्तीचं निधन झालं तर मी असं म्हणते 30 दिवसातच आपलं दुःख संपवा. पण दुःख व्यक्त करण्यासाठी, शोक व्यक्त करण्यासाठी काही मूलभूत नियम असायला हवेत. आणि मग आपलं आयुष्य सुरळीतपणे जगायला हवं आपण. म्हणजे असं नाही तुम्ही त्या गेलेल्या माणसाला विसरता किंवा तुम्हाला आठवण येत नाही, तर असं की जर तुम्ही जिवंत असाल आणि तुमचा श्वासोश्वास चालत असेल तर देवाने तुमच्यासाठी काहीतरी चांगलं आखून ठेवलंय, हो की नाही? आता हा भाग मला खूपच आवडतो की देवाने यहोशवाला आठवण करून दिली की मोशेचा मृत्यू झालाय. त्याला हे सांगावं लागलं. तो 30 दिवस शोक व्यक्त करत होता. परमेश्वराचा सेवक मोशे याच्या मृत्यूनंतर मोशेचा मदतनीस नूनाचा मुलगा यहोशवा याला परमेश्वराने सांगितले की माझा सेवक मोशे मृत्यू पावलाय. आता बघा, देवाने त्याला जे सांगितलं ते त्याला माहित नव्हतं असं नाही. मग देवाने असं का सांगितलं? देवाने एका गोष्टीवर जोर दिला. देवाने कुठल्या गोष्टीवर जोर दिला? की माझा सेवक मोशे मृत्यू पावलाय, तर आता ऊठ व यांना, अर्थात इस्रायल लोकांना, जो देश मी देत आहे त्यात तू ह्या सर्व लोकांसहित ही यार्देन ओलांडून जा. तर तो म्हणतोय, ठीक आहे, तुझ्या आयुष्यातला तो भाग संपला. बरोबर बोलतेय ना मी? तुमच्या आयुष्यातला तो भाग संपलाय. आता पुन्हा उभं राहण्याची आणि आयुष्य जगण्याची वेळ आली आहे, हो की नाही? जे काही असेल, माझा नवरा मला सोडून गेला असं एक बाई मला म्हणाली. ती म्हणाली माझ्या नवऱ्याचे माझ्या खास मैत्रिणीसोबत प्रेमसंबंध आहेत. नंतर ती म्हणाली हे कळल्यावर मला जीव द्यावासा वाटला. आणि नंतर अचानक तुमची शिकवण आठवली आणि वाटलं आयुष्यात काहीतरी चांगलं घडेल. कितीतरी वर्ष माझ्या वडिलांनी माझं लैंगिक शोषण केलं. ते खूप खूप वाईट होतं. माझी मनस्थिती खूप वाईट होती त्या काळी. कुणालाही त्रास झाला असता तसा मला झाला. मी अजूनही जिवंत आहे, पण आणि दिवसेंदिवस मी अधिक बरी होत चालले आहो. पण असं काही आहे जे तुम्हाला बदलावं लागेल. जर तुम्हाला देवाकडून वचन हवं असेल तर तुम्हाला निर्णय घ्यावा लागेल. आणि तो निर्णय तुम्ही अजूनही घेतलेला नाहीये. म्हणून पीडित मानसिकतेतून बाहेर पडण्याचा निर्णय आज तुम्हाला घ्यावाच लागणार आहे. माझं तुमच्यावर मनापासून प्रेम आहे. जर प्रेम नसतं तर मी इथे उभीच राहिले नसते. पण मी एक सांगते, एकतर तुम्ही केविलवाणी होऊ शकता किंवा सामर्थ्यवान होऊ शकता.
आयुष्यात काही चांगलं घडलं नाही म्हणून दिवसेंदिवस बसून स्वतःबद्दल वाईट वाटून घेतलं तर देवाने तुमच्यासाठी ज्या चांगल्या योजना आखून ठेवल्या त्या योजनांपासून वंचित राहाल. देवासमोर सगळे समान आहेत. देव प्रत्येकाला समान संधी देत असतो, कारण तो म्हणाला होता ही माझी वचनं आहेत आणि जर तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवलात तर या गोष्टी मी तुमच्यासाठी करीन. पण किती काळ विश्वास ठेवायचा हे नाही देवाने सांगितलं. 5 मिनिटं, 3 मिनिटं, 2 आठवडे. तुम्ही वर्षानुवर्ष विश्वास ठेवायला शिकायला हवं, खंबीर राहायला हवं, कारण तसंही तुमच्याकडे करण्यासारखं दुसरं काही नाहीये. काही आहे का? म्हणजे तुमच्याकडे थोडी आशा असू शकेल आणि आशेशिवाय जगण्यात फारसा आनंद नसतो. जंगलाचा सुपुत्र या पुस्तकातली एक गोष्ट मी तुम्हाला वाचून दाखवणार आहे. मिशनरी आणि त्यांचं कुटुंब न्यू गिनीमध्ये फेयू जमातीसोबत राहत होतं आणि मिशनरीची मुलगी शबीनने हे लिहून ठेवलंय की जेव्हा पहिल्यांदा आम्ही फेयूमध्ये गेलो होतो त्यांना मुळीच गाणं गाता येत नव्हतं. आम्ही त्यांना गाताना ऐकलं नाही. पण नंतर लगेच परिस्थिती बदलली आणि आम्ही दानव बायरामधून जेव्हा परत आलो, मी सगळ्या नावांची वाट लावते बहुतेक तर, आणि आमच्या वस्तू पुन्हा एकदा चोरीला गेल्या होत्या. प्रत्येक वेळेला ते जायचे आणि परत यायचे. ते विचार करायचे आपल्या वस्तू कोण चोरत असेल बरं. आणि जेव्हा आम्ही चोरीला गेलेल्या वस्तूंबद्दल बोलत होतो तेव्हा आम्हाला नदीच्या पलीकडून गाण्याचा आवाज ऐकू आला आणि एकाच सुरात ते छान गात होते. ओ, तो गातोय, फेयू पक्ष्यांसारखे असतात, ते एकाच झाडातून गोष्टी घेतात, किती ते वाईट लोक, बिचार क्लोसू बिचार नोरोसू, ते दुःखी आहेत, ते विचार करतायत त्यांच्या वस्तू कुठे आहेत. बाबांना आनंद झाला कारण आम्हाला कळलं होतं की फेयू लोकांनी त्यांच्या परिस्थितीनुसार गाणं तयार केलं होतं आणि या गाण्यात फक्त 3 स्वर होते. त्यांना त्या क्षणी जे वाटायचं ते गाण्यातून व्यक्त करायचे. ते खूप चांगलं असं संगीत नव्हतं, पण त्या संगीताच्या खरंच मी प्रेमात पडले. स्वतःला गाण्यातून व्यक्त करणं, यामुळे ते संगीत आवडलं असेल मला. आणि कदाचित या कारणामुळे, आता नीट ऐका तुम्ही, याचमुळे फेयू लोक निराश व्हायचे नाहीत किंवा त्यांना मानसिक आजार होत नसे. त्यांच्या भावना ते लगेच व्यक्त करत असत आणि भावना मुक्त करण्यासाठी त्यांनी वेळ सुद्धा निश्चित केलेली होती. उदाहरणार्थ, शोक व्यक्त करण्याचं गाणं. जेव्हा शोक व्यक्त करण्याचं गाणं ते म्हणायचे, मनातून दुःख नाहीसं व्हायचं आणि आयुष्य चांगलं वाटू लागायचं. जेव्हा एखाद्या माणसाच्या आयुष्यात क्लेशदायक काही घडायचं, तो माणूस काही आठवडे त्याच्या झोपडीमध्ये पडून राहायचा, एक शब्दही बोलायचा नाही, पण तासनतास गाणं गात बसायचा. या काळात इतर लोक त्याच्या जेवणाची व्यवस्था करायचे आणि एके दिवशी तो माणूस उठायचा, त्याच्या झोपडीतून बाहेर पडायचा, त्याचं दुःख विरून गेलेलं असायचं, त्याच्या वेदना नाहीशा व्हायच्या आणि हसत मुखाने तो दैनंदिन गोष्टी करू लागायचा. आपण स्वतःचं गाणं बनवलं तर, ओ मी दुःखी आहे कारण माझ्या नवऱ्याची नोकरी गेली, ओ मला नाही माहित आता कुठे जायचं, ओ माझ्या मैत्रिणींवर कृपा होते आणि मी संकटात सापडते का बरं, ओ कधी बदलेल बरं माझी परिस्थिती, मला पळून जावं असं वाटतंय कुठेतरी दूर. एका सेमिनारमध्ये मी याबद्दल शिकवत होते तेव्हा आमच्या स्टाफमधल्या एका मुलीने तिच्या सायनसच्या त्रासासाठी एक गाणं तयार केलं होतं. आणि ते गाणं काहीसं असं होतं, ओ मी वैतागले माझ्या सायनसच्या त्रासाला, ओ मला श्वास घ्यायचाय आता, मोकळा श्वास, हे किती वाईट आहे की मला सतत ॲलर्जी होत असते, ओ आता हे कसं काय, ओ मी पहिल्यांदा हे गाणं ऐकलं ना तर मला वाटलं किती फालतू आहे. पण एक सांगू, स्तोत्रसंहितेत दाविदानेही असंच केलं होतं. हो म्हणजे तुम्ही ते वाचलं तर त्यात इतकी गाणी आहेत,
त्यात लिहिलंय दाविदाची गाणी किंवा या विषयावरचं गाणं, त्या विषयावरचं गाणं, आणि सगळी गाणी तक्रार करणारी आहे. मला नाही माहित, येशूसाठी वेडे व्हा, प्रयत्न करा. चला बरं, आपापल्या जागेवर उभे राहा आणि देवाची स्तुती करा. देवाकडच्या तुमच्यासाठीच्या नव्या आरंभावर नियंत्रण ठेवण्यासाठी तुम्हाला 2 गोष्टी करणं गरजेचं आहे. घडून गेलंय ते जाऊ द्या आणि पुढे असणाऱ्या गोष्टींवर जोर लावायला शिका. ते कधी कधी आव्हानात्मक असणार आहे, पण लक्षात ठेवा बायबल काय सांगताय. तुम्ही ख्रिस्ताद्वारे काहीही करू शकता, जो तुमचं सामर्थ्य आहे. हा कार्यक्रम जॉयस मायर मिनिस्ट्रीच्या भागीदारांमुळे आणि मित्रपरिवारांमुळे शक्य झाला आहे.